विमा कंपनीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचे तिरडी आंदोलन। प्रेत यात्रा काढून शेतकऱ्यांनी केला विमा कंपनीच्या नावाने आक्रोश। पैनगंगा नदीत जलसमाधी आंदोलन केले। मागील वर्षाच्या खरीप हंगामाचा विमा आणि या वर्षीच्या खरीप हंगामाचा 25% अग्रिम विमा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने दिला नसल्यामुळे आज शुक्रवारी वाटेगाव येथील शेतकऱ्यांनी पैनगंगा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन केले। तसेच हादगाव शहरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयापासून ते तहसील कार्यालयात सुरू असलेल्या उपोषण स्थळापर्यंत प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून आक्रोश केला व विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबाबत संतापही व्यक्त केला। खरीप हंगाम 2022 मधील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबद्दल पीक विमा घेणाऱ्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने लेखी कबुली देऊन सुद्धा नुकसान भरपाई दिली नाही। त्यामुळे मागील 6 दिवसापासून शेतकरी नेते आत्माराम जाधव वाटेगावकर आणि गजानन शिंदे धानोरकर यांचे आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाला पाठिंबा म्हणून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गावोगावी विविध प्रकारचे आंदोलने सुरू केली आहेत। यातीलच एक आंदोलन म्हणजे वाटेगाव येथे आज पैनगंगा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले। वाटेगाव येथील शेतकरी यांनी जलसमाधी आंदोलन केले। आंदोलनादरम्यान बंदोबस्त ठेवला होता। तसेच महसूल प्रशासनाने सुद्धा या आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या भावना सरकार आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचवल्या। वरील जलसमाधी आंदोलनातील शेतकऱ्यासह गावातील प्रत्येक शेतकऱ्यांनी एकीचे दर्शन घडवत हादगाव शहरातून प्रेत यात्रा काढली। आंदोलनामध्ये आमचे गाव एकीचे आहे, त्यासाठी वाटेगावच्या सर्व शेतकऱ्यांना व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने द्यावी, असे प्रकाश जाधव वाटेगावकर यांनी बोलून दाखविले। हादगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयापासून या प्रेत यात्रेला सुरुवात झाली। प्रतिकात्मक स्वरूपात मृतक म्हणून एका शेतकऱ्याला तिरडीवर ठेवण्यात आले, तर अनेक शेतकऱ्यांनी आळीपाळीने खांदा देत ही प्रेत यात्रा पोलीस ठाण्यासमोरून जानकीलाल राठी चौकातून बस स्थानक आणि तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महामार्ग तहसील कार्यालयाच्या आवारात नेण्यात आली। या प्रेत यात्रेत लोकांनी हाय हाय करत राम नाम सत्य ही घोषणा दिल्या। तसेच संबंधित अधिकारी आणि विमा कंपनी यांच्या नावाने प्रेत यात्रेतील शेतकरी धाय मोकळून रडत होते। यावेळी शेतकऱ्यांना लुटणारी पीक विमा कंपनी मुर्दाबाद वगैरे घोषणा सुद्धा शेतकऱ्यांनी दिल्या। हादगाव शहरातून निघालेल्या या अजब प्रेत यात्रेतून सर्व हादगाव शहरात चर्चेला उधाण आले आहे। उर्वरित पीक विमा रकमेच्या संदर्भात गत 4 महिन्यापासून शेतकरी पुत्र गजानन पाटील धानोरकर व आत्माराम पाटील जाधव वाटेगावकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शेतकऱ्यांनी खूप मोठा लढा उभारला होता। किंचित यश मागच्या आंदोलनात आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त सुद्धा झालं होतं, परंतु शासनाने आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला दिशाभूल करून या ठिकाणी पुन्हा पीक विम्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला। म्हणून पुनश्च एकदा उपोषणाला सुरुवात करून तालुक्यात धानोरा वाटेगाव हार्डप या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करून शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला। इतके आंदोलन चालू असताना सुद्धा प्रशासन जागी होत नसल्यामुळे आज जिवंत शेतकऱ्याची प्रेत यात्रा या हादगाव शहरामध्ये काढून विमा कंपनीचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे। एवढ्यावरही जर प्रशासनाने आमच्या मागणीची दखल नाही घेतली तर या ठिकाणी 26 जानेवारीच्या दिवशी आम्ही जवळपास 15 ते 20 शेतकरी सामूहिक आत्मदहन या तहसील कार्यालयासमोर करणार आहोत, याची प्रशासनाने नोंद घ्यावी।